नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटानं आमदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतलेली आहे। महाराष्ट्रानंतर नागालँडमध्ये सुद्धा शेड्यूल 10 अंतर्गत आमदारांवर कारवाईची मागणी शरद पवार गटानं केलेली आहे। पाहुयात याच संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार गटानं नागालँडमधल्या बंडखोर आमदारांच्या विरोधात कारवाईचा बडगा उगारलाय। अजित पवारांच्या बंडानंतर नागालँडमधल्या राष्ट्रवादीच्या आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला होता। आता शरद पवार गटानं त्या आमदारांवर पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत कारवाईची मागणी नागालँड विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे। नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे 7 आमदार आहेत। त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका शरद पवार गटानं ठेवलाय। शरद पवार गटानं काही दिवसांपूर्वी नागालँड विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात एक पत्र दिलंय। यामध्ये पक्षाच्या 7 आमदारांवर शेड्यूल 10 अंतर्गत कारवाई करण्याची मागणी शरद पवार गटानं केलेली आहे। दडपशाही आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे। आईस, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी याचा सातत्याने गैरवापर करून केंद्र सरकार हे सगळेच पक्ष आणि त्यांचा भारतीय जनता पक्षाचा तर द्वेषच महाराष्ट्राचा करतात। त्या मराठी माणसांनी जो पक्ष स्थापन केला तो मोडायचा आणि स्वतःची दडपशाही करायची हे पाप आणि प्रयत्न सातत्याने भारतीय जनता पक्ष करतो। त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्राच्या विरोधात आहे अशी असंख्य उदाहरणं मी तुम्हाला दाखवू शकतो। शरद पवार गटानं कारवाईसाठीचं पत्र दिल्यामुळे नागालँड राष्ट्रवादीतला वाद सध्या विधानसभा अध्यक्षांकडे गेलाय। या पार्श्वभूमीवर नागालँडच्या आमदारांनी सोमवारी मुंबईचा दौरा देखील केला। मागे मला प्रफुल्लबाईंनी सांगितलेलं होतं की त्या 7 आमदारांना इकडं यायचं आहे। मागे एकदा दिल्लीमध्ये ते आम्हाला भेटलेले होते। तर त्या प्रकारे तारखा त्यांना सोयीच्या असताना तारखा ठरल्या। इलेक्शन कमिशनकडं दोन्ही बाजू गेलेले आहेत। ते तारखा दिल्यानंतर प्रत्येकजण आपली आपली बाजू तिथं मांडेल, दोघंही जण, आणि ती बाजू मांडल्यानंतर जो अंतिम निर्णय येईल तो मी तरी मान्य करणार। शेवटी निवडणूक आयोगाकडे प्रकरण चालू आहे। जे प्रकरण आयोगाकडे आणि एका त्या मोठ्या न्यायव्यवस्थेकडे प्रलंबित असताना त्याच्याबद्दल बोलणं काही योग्य होणार नाही। जेव्हा निवडून आलेले प्रतिनिधी ज्यांच्याकडे असतात जास्त, त्यांचा पक्ष मोठा असतो। आता अजितदादा हे प्रूव्ह करतील आयोगाकडे की सर्वात जास्त लोकप्रतिनिधी त्यांच्याकडे आहे। अध्यक्षाकडे त्यांनी प्रूव्ह केला आहे। मला वाटतं की योग्य निकाल निवडणूक आयोग देईल। शरद पवार गटानं दिलेल्या नोटिशीच्या पार्श्वभूमीवर कायदेशीर सल्लामसलत करण्यासाठी नागालँडमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी हा मुंबई दौरा केल्याचं बोललं जात आहे। फोन में बात होके सभी लोगों ने अपनी स्वीकृति दर्शाई और उन्होंने अपने एफिडेविट्स भी श्री अजित पवार के नेतृत्व में हम काम करना चाहते हैं, पार्टी बढ़ाना चाहते हैं, ये उन्होंने हम सबको सूचित किया। खरं तर नागालँडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी निवडणूक निकालानंतर भाजपला पाठिंबा दिलाय। राष्ट्रवादी आमदारांच्या या भूमिकेवरनं बरंच राजकारण देखील रंगलं होतं आणि त्यावर नागालँड सीमावर्ती प्रदेश असल्यामुळे भाजपला पाठिंबा दिल्याची सारवासारव शरद पवारांकडून करण्यात आलेली होती। पण आता शरद पवार गटानं नागालँडमधल्या आमदारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे। त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणेच आता नागालँड विधानसभा अध्यक्षांना या वादावर निवाडा करावा लागणार आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यातलं राजकीय वैर हे सर्वश्रुत आहे। या दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपांचं द्वंद्व सुरू झालेलं आहे आणि त्यातच खडसेंच्या एका दाव्यानं राष्ट्रवादीतल्या फुटीवेळची नेत्यांची खेचाखेची उघड झाल्याची चर्चा सुरू आहे। नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या रिपोर्टमधनं। तुम्ही पवार साहेबांना घट्ट धरून राहा। इकडे यासाठी फार आता काकुळत्या करू नका, हातपाय जोडू नका। पवार साहेबांकडे मी एक वेळ आलेलो आहे। कोणत्याही स्थितीत पवार साहेबांची साथ आम्ही सोडणार नाही। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपाचं हे सत्र। या दोन नेत्यांमध्ये जळगाव जिल्हा दूध संघावरून सुरू झालेला संघर्ष आता राष्ट्रवादीतील फुटीपर्यंत येऊन पोहोचलाय। कारण एकनाथ खडसे हे अजित पवार गटामध्ये येण्यासाठी धडपड करत होते असा थेट आरोप गिरीश महाजन यांनी केलाय। तुम्ही आमची काळजी करू नका, तुमचं राष्ट्रवादी काँग्रेस बच्चे कुजे ते सगळे तर इकडे यायला लागलेले आहेत।
तुम्ही पवार साहेबांबरोबर घट्ट धरून राहा. इकडे यायसाठी फार आता काकुळत्या करू नका, हातपाय जोडू नका. आता मला माहिती आहे ते इकडे यायसाठी काय करतायत, अजितदादाबरोबर यायला ते काय करतायत याची मला कल्पना आहे आणि सगळ्या नेत्यांना आहे, अजितदादांना सुद्धा आहे. त्याच्यामुळे तुम्ही कोणाची त्या ठिकाणी काळजी करू नका. गिरीश महाजनांच्या या आरोपांना एकनाथ खडसेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आपण सत्तेसाठी लांगुल चालन करणाऱ्यांमधले नसून शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याची टीका त्यांनी केली आहे. पण हे सांगताना खडसेंनी आपल्याला अजित पवारांनी ऑफर दिल्याचाही दावा केल्यानं खळबळ माजली आहे. मी शरद पवार साहेबांबरोबर जाणार अजितदादांकडे. आम्ही कधी उलट अजितदादांनी मला फोन करून विचारलं होतं त्यांच्या म्हणजे मिटकरींनी की तुम्ही इकडे या. मी स्पष्ट शब्दात सांगितलं होतं की पवार साहेबांकडे मी एक वेळ आलेलो आहे. कोणत्याही स्थितीत पवार साहेबांची साथ आम्ही सोडणार नाही. मी सत्तेसाठी कुणाचंही लांगून चालन करणारा माणूस नाही. खडसेंच्या या दाव्यामुळे अजित पवारांनी शरद पवारांच्या गटातील किती नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा सुरू झाली आहे. पण अजित पवारांनी मात्र आपल्या गटात यावं यासाठी आपण थेट संपर्क साधतो, कुणालाही मध्यस्थी म्हणून घेत नाही असं प्रत्युत्तर देत खडसेंचा दावा फेटाळून लावलाय. मी काही असं विचारलेलं नाही. मी असला माणूसच नाही. मला विचारायचं असेल तर डायरेक्ट मी तुला फोन करेल. मी मध्यस्थी अजित पवारला मध्यस्थी लागत नाही. राष्ट्रवादीतील फुटीला जवळपास 2.5 महिने उलटलेत. आता हा वाद निवडणूक आयोगात पोहोचलाय. त्यामुळे शरद पवार आणि अजित पवारांमध्ये थेट संघर्ष सुरू झाल्याचं चित्र आहे. त्यातच आता खडसेंच्या दाव्यानं शिळ्या कढीला पुन्हा ऊत आल्याचं पाहायला मिळतंय. महाजनांचा आरोप, त्यावर खडसेंचा दावा आणि अजित पवारांच्या पलटवारानंतर याचे काही राजकीय पडसाद उमटतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अखेर गोपीचंद पडळकरांनी केलेल्या टीकेवर आता मौन सोडलंय. तब्बल 1 आठवड्यानंतर अजित पवारांनी विनाशकाल सुरू झाल्याचे संकेत दिलेले आहेत. अजित पवारांनी हे नेमकं काय म्हटलंय पाहूयात, त्याविषयीचा हा रिपोर्ट. अजित पवारांना मुळात आम्ही मानत नाही. हा लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहे. कुणी टीका केली तर माझ्या काय अंगाला भोकं पडत नाही. विनाशकाली विपरीत बुद्धी फोडतो आणि सोडून देतो. मी सध्या ठरवलेलं आहे, डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखं करायचं ना ऐकत बसायचं. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर 18 सप्टेंबर रोजी टीका केली होती. त्यानंतर तब्बल 8 दिवसांनी म्हणजेच 25 सप्टेंबर रोजी अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना थेट उत्तर दिले. गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांवर टीका केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले होते. अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं होतं. त्यामुळे अजित पवारही गोपीचंद पडळकरांना जळजळीत उत्तर देतील अशी अपेक्षा होती. मात्र अजित पवार जास्त काही बोलले नाही, पण टीका करणाऱ्यांच्या विनाशकालाकडे लक्ष वेधलं. कुणी टीका केली तर माझ्या काय अंगाला भोकं पडत नाही. मी असल्या गोष्टीला विनाशकाली विपरीत बुद्धी फोडतो आणि सोडून देतो. परंतु मीच प्रांताध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे आणि काय देवेंद्रजी फडणवीसांची स्टेटमेंट ऐकलेली आहे. मला या गोष्टीला फार महत्त्व द्यायचं नाही. मी कामाला महत्त्व देणारा माणूस, कार्यकर्ता, नागरिक आहे. महायुतीच्या सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्गार काढल्यानं दोन्ही पक्षातल्या संबंधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. या सर्व प्रकरणावर अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांची ही विनाशकाले विपरीत बुद्धी असल्याची टीका केली. त्यामुळे भाजप यावर काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. भाजप आमदार गोपीचंद पडळकर गेल्या 4 वर्षांपासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर सातत्यानं टीका करतायत. मात्र आता अजित पवार महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत. तरीही गोपीचंद पडळकर खालच्या पातळीवरून टीका करत असल्यानं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तर खुद्द अजित पवारांनी गोपीचंद पडळकरांना फार महत्त्व देत नसल्याचंच त्यांच्या वक्तव्यावरून दाखवून दिलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरचा पट्टा हा ऊस आणि साखर कारखान्यांसाठी परिचित आहे.
FRPचा मुद्दा ताजा असतानाच आता ऊसावरील झोन बंदी उठवल्याच्या मुद्द्यावरनं शेट्टी आणि खोत यांच्यामध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळत आहे. शेट्टी खोतांमध्ये श्रेयवाद रंगला. ऊसावरील झोन बंदी उठवण्यावरून वाद. बळीराजाला आपलंसं करण्याचा प्रयत्न. ऊसावरची झोन बंदी उठवल्यावरनं कोणी एकेकाळचे मित्र असणारे मात्र सध्याचे राजकारणातले हाडवैरी असलेले सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात श्रेयवाद चांगलाच रंगलाय. झोन बंदीचा निर्णय सरकारनं आपल्यामुळेच रद्द केल्याचा दावा या दोघांकडूनही केला जातोय. आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांकडूनही शेतकऱ्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केल्याचंच दृश्य दिसतंय. यावर्षी ऊसाचा तुटवडा निर्माण झाल्यानं सरकारनं परराज्यात ऊस न्यायला बंदी घालण्याचा आदेश काढला होता. याला शेतकरी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला होता. तसंच राजू शेट्टींनी सुद्धा झोन बंदी उधळून लावू असा थेट इशारा सरकारला दिला होता आणि त्यामुळे अखेर सरकारनं नमतं घेत हा आदेश मागे घेतला. पण त्यानंतर या निर्णयाचा श्रेयवाद चांगलाच रंगल्याचं पाहायला मिळत आहे. उशिरा काय होणार, सरकारला शहाणपणा सुचला आणि त्यांनी बंदी मागं घेतली. नाहीतरी ही बंदी आम्ही उधळूनच लावणार होतो. सरकारने किती पोलीस बॉर्डर लावले तरी सुद्धा पोलिसांचं कडं तोडून जिथं चांगला भाव मिळेल त्या ठिकाणी ऊस घालायचा निर्णय आम्ही घेतलेलाच होता. पण संघर्ष टाळण्यासाठी सरकारनं बंदीच उठवली. या गोष्टीचं मी स्वागत करतो. तर दुसरीकडे सदाभाऊ खोत यांनी सहकार मंत्र्यांनी आपल्याशी चर्चा करून मगच हा निर्णय मागे घेतल्याचा दावा केलाय. ही ऊसाची कांडी यावर्षी हिला सोन्याचा भाव मिळणार आहे. हिला भंगारच्या भावात आम्ही विकणार नाही. आणि मग तातडीनं राज्याच्या सहकार मंत्र्यांनी लगेच मुंबईला मला बोलवलं, पुण्याला, आणि पुण्यामध्ये आमची बैठक परवा दिवशी झाली. अधिसूचना रद्द करण्याचं परिपत्रक सरकारनं जाहीर केलं. या दोन नेत्यांच्या श्रेयवादात शेतकऱ्यांना मात्र सध्या सुगीचे दिवस आल्यास शेतकऱ्यांना लॉटरीच म्हणावी लागेल. त्यामुळे जरी नेत्यांमध्ये चांगल्या कामासाठी दावे प्रतिदावे होत असतील आणि त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदाच होत असेल तर निश्चितच ही बाब स्वागतार्ह आहे. ज्ञानेश्वर साळुखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. उपराजधानी नागपूरला गेल्या आठवड्यामध्ये पावसानं चांगलाच तडाखा दिला. ढगफुटीमुळे नागपूरला पुरानं विळखा घातलेला होता आणि सर्वसामान्यांच्या घरांसह व्यापाऱ्यांचं सुद्धा कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं. हा पूर नेमका नैसर्गिक आपत्तीचा भाग होता की मानवनिर्मित, यावर प्रकाश टाकणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया. गेल्या आठवड्यात नागपुरात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानं काही काळात अक्षरशः हाहाकार माजवला. अनेकांचे संसार उघड्यावर पडले तर काहींच्या घरातलं अन्नधान्य वाहून गेलं. ऐन सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. पुराचं पाणी जरी ओसरलं असलं तरी पुराच्या जखमा अजूनही नागपूरकरांच्या मनावर कायम आहेत. 109 मिलीमीटर पावसानं शहराची पार दैना केली. नागरिक साखर झोपेत असताना अचानक घरात पाणी शिरलं. याच्या अगोदर पण आम्ही NMC मध्ये कंप्लेंट केली होती की तिथलं जे वॉल आहे ते क्रॅक आहे, त्याला बनवा. 2 वर्षापासून आम्ही तेच म्हणत आहे, पण अजूनपर्यंत त्यांनी बनवली नाही. आणि हे जे नुकसान आमचं झालं आहे त्याची भरपाई कोण करणार हे आम्हाला सांगा. कारण हे जे आमचं नुकसान आहे, आज नाही तर आमचे नुकसान 1.5-2 लाखाचं झालेलं आहे. आम्हाला सगळं हे पण बघायचं आहे. आम्हाला सगळं जे घरात हे झालेलं आहे ते पण बघायचं आहे. आम्हाला बाकी पण बघायचं आहे. आता कोणी करून देणारा नाहीये, बट लोक येत आहे, बघत आहे, मनोरंजन करत आहे आणि चालले जात आहे. हे असं चालत नाही ना. त्यांनी ऍटलिस्ट हेल्प तर करायला पाहिजे. पूर्व विदर्भात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याच्या हवामान खात्याच्या पूर्व इशाऱ्यानंतर देखील प्रशासकीय यंत्रणा गाफील राहिली आणि अखेर होत्याचं नव्हतं झालं असं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे. तीव्रता जी वाढली आहे ते गेल्या 4-5 वर्षात वाढलेली आहे आणि भविष्यात सुद्धा अशी तीव्रता वाढत जाणार आहे. म्हणून आपल्याला आता मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड करण्याची गरज आहे. प्रदूषण कमी करावं लागणार आहे. कॉन्क्रीटायझेशन जे झालेलं आहे त्याच्यावरती काही ट्रीटमेंट करून आपल्याला तापमान कमी करता येईल का असा प्रयत्न करावा लागणार आहे. तरच भविष्यामध्ये आपण शहरामध्ये चांगलं राहू. नागपूरच्या वाडी परिसरात एकाच रात्रीत झालेल्या 229 मिलीमीटर पावसामुळे हे पाणी वाहत थेट अंबाझरी तलावात पोहोचलं. तलाव भरला आणि विसर्गाचं पाणी नागनदीत शिरलं. तसंच अंबाझरी लेआउट, बर्डी या भागात तलाव सदृश्य परिस्थिती निर्माण झाली.
एग्रीकल्चर कॉलेज जो है वहाँ पर जो हमारा AWS स्टेशन है और उनका ऑब्जर्वेटरी है एग्रीकल्चर का, उसमें 170 मिलीमीटर रेनफॉल रिकॉर्ड हुआ है। बाकी आसपास में कम रिकॉर्ड हुए हैं, जो नागपुर के आसपास के जो है वहाँ पे कहीं पे 60 mm है, कहीं पे 90 mm, इस टाइप से अलग अलग हर जगह रिकॉर्ड हुआ है। कधी नव्हे इतका पाऊस नागपुरात झाला हे सत्य असलं तरी पुरासाठी फक्त निसर्गालाच दोषी ठरवता येणार नाही, कारण याला मानवनिर्मित कारणं सुद्धा तेवढीच कारणीभूत आहेत। विकासाच्या नावाखाली झालेली जंगलतोड, वृक्षतोड, काँक्रिटीकरण, त्यातून निर्माण झालेली तापमान वाढ, तसंच नाग नदीच्या काठावर झालेली अतिक्रमणं ही सुद्धा या पुरासाठी कारणीभूत आहेत। यामुळे या सगळ्यातून सगळ्यांनीच धडा घेण्याची गरज आहे, अन्यथा भविष्यात अशा घटना घडल्यास आश्चर्य वाटायला नको। उदय तिमांडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। गुजरातची आर्थिक राजधानी असलेलं सुरत शहर डायमंड सिटी, टेक्सटाईल सिटी म्हणून ओळखलं जातं। डायमंड सिटी असल्यानं शहरातील महिधरपुरा आणि वराछा परिसरात भाजी मंडईसारखा हिऱ्यांचा बाजार भरतो। आता वराछा परिसरातल्या डायमंड मार्केटमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ पहा। या व्हिडिओमध्ये हिरे व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर पडलेले हिरे गोळा करताना दिसतायत। नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सुद्धा हिऱ्यांचे व्यापारी वराछा डायमंड मार्केटला पोहोचले। मुख्य रस्त्यावरनं सर्वसामान्यांची ये-जा सुरू होती। रस्त्यावर हिरे सांडल्याची माहिती मार्केटमध्ये पसरली आणि यानंतर हिरे गोळा करायला एकच झुंबड उडाली। दुकानदार आणि सर्वसामान्य जनता हातातली कामं टाकून हिरे जमा करू लागले। आकारानं लहान असलेले हे हिरे गोळा करण्यासाठी रस्त्यात आबालवृद्धांची गर्दी जमली। अनेकांनी ही घटना कॅमेऱ्यात चित्रित केली। हिऱ्यांची पारख करताच सगळ्यांनाच धक्का बसला। रस्त्यावर सापडलेले हिरे ना खाणीतून निघालेले खरे हिरे होते, ना प्रयोगशाळेत तयार केलेले CBD हिरे होते। रस्त्यावर पडलेले हिरे हे अमेरिकन डायमंड होते। त्यांची किंमत अगदीच कमी असते आणि ही बाब समजताच हिरे गोळा करणाऱ्यांच्या आनंदावर विरजण पडलं। हिऱ्यांच्या नादात बराच गोंधळ उडाल्यानं व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। रस्त्यावर हिरे पडलेले पाहून अनेकांनी ते गोळा करण्यासाठी धावाधाव केली। रस्त्यांवरून गाड्यांची रहदारी सुरू असताना सुद्धा अनेक जण खाली बसून हिरे वेचताना दिसले, पण ते हिरे खरे नसल्याचं समजल्यानंतर सगळ्यांचेच चेहरे पडले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि यासोबतच विशेषमध्ये आता वेळ झाली आहे इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेटसाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।